एकच घर सगळ्या पक्षात कमाल झाले हो. याचे धंदे तुमचे मरा कार्यकर्ते तुम्ही जा रोज करा आम्ही कामाला. अरे द्या नसले पक्ष सोडून आता लय बदलले असतील कोणी या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून. लोकांना कळायला पाहिजे हो. काल एका पक्षात होते ना आज तिसऱ्या पक्षात आहेत. आणि सगळ्याचे पोरच पोरण पुरीचे सगळ्याचे. अरे बाकीचे कार्यकर्ते का मारून टाकत काय काय हे कोण तारण हे जनता तारणार आहे. जनतेने ठरवलं यांना त्या पदावर ठेवायचं तरी राहू शकतो. जनतेने जर ठरवलं 29ला आउट घरी कुशाल घरी. आणि काही बदल झाला असेल त्यांच्यात मला माहित नाही. मग ते जर बोलले नसतील असं जर तुमचं म्हणणं आहे शिंदे साहेब किंवा कुणी पहिल्यासारखे शिंदे साहेब राहिले नसतील. मग कुणी काही सांगितलं हे करू नका ते करू नका म्हणून मराठा समाजावर अन्याय होईल असं ते पाऊल उचलणार नाहीत. नसता त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. पुन्हा तर 80 वर्ष नव्हता तोपर्यंत तुमचे तोंड शिवले होते का? आता कुंकडून तरी आम्ही गरीबाचे लेकरं जीवाचा आटापेटा करून उपाशी तापाशी राहून आम्ही गोरगरिबांच्या लेकरासाठी झुंजतोय. ते लढून लढून मिळवतोय आणि कसं तरी जीवाचं रान करतोय. हो आता ते पाटील साहेब देवेंद्र फडणवीस साहेब लाड साहेब आले होते. त्यांनी सांगितलंय ना त्या दिवशीच की आता मंगळवार पासून काम सुरू होईल. म्हणजे उद्यापासून सगळं काम सुरू होईल. आता सूचना काढायच्या आदेश काढायचे तसं तरी आता ते थांबणारच नाहीये या विषयात. आणि तीच आशा आता आणि अपेक्षा मराठा समाजाला त्यांच्याकडून आहे. कारण कुणी काही दबाव आणला किंवा कुणी काही सांगितलं म्हणून ते थांबू शकत नाहीयेत. कारण त्यांना मराठा समाज सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. मराठा समाजावरती अन्याय होईल असं पाऊल सरकार उचलणार नाहीये. विखे पाटील पण नाही उचलणार. आणि कुणी काही सांगितलं हे करू नका ते करू नका म्हणून मराठा समाजावर अन्याय होईल असं ते पाऊल उचलणार नाहीत. नसता त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. पुन्हा सातारा गॅजेटचा वेळ तुम्ही मागितला आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय की जेव्हा हैदराबाद गॅजेटसाठी तुम्ही आंदोलन केलं होतं तेव्हा GR घेतल्याशिवाय उठे नव्हते. इथे का अशी भूमिका? नाही असा प्रश्न मला नाही वाटत कुणी काढील म्हणून. कारण सामान्य जनता या महाराष्ट्रातली मराठा समाज यांना माहिती आहे की इमानदारीनं लढाई सुरू आहे. शंका घेणारे कोण असू शकते ते कळत आहे आम्हाला. त्यांचं कुठं काही शिजतच नाही असेच असू शकतील. मला नाही माहिती कोण आहेत ते पण तुम्ही म्हणतायत म्हणून. परंतु मी असं कधीच हटलेलो नाही. आणि एक प्रकारचा JRच घेतल्यासारखा आहे सातारा संस्थांचा सुद्धा. कारण त्यांनी सांगितलंच तसं की आम्हाला कोर्टात JR जाईल असं काही करायचं नाहीये. कोर्टात JR गेला नाही पाहिजे. आम्हाला त्याच्यावरती अभ्यास करायचा. आम्ही अहवाल घेतलाय. आणि याच्यापेक्षा काय पाहिजे आणखी? सातारा संस्थांच्या बद्दलचं जर कोणाचं काही मत असेल तर त्यांना याच्यापेक्षा पाहिजे काय की त्यांनी अहवाल स्वीकारलाय आता सरकारनं. त्याच्यावरती 1 महिन्यात ते पुन्हा अभ्यास करतील आणखीन चर्चा करतील आणि 1 महिन्याने JR काढतील. 1 महिन्यात 70-80 वर्ष नव्हता तोपर्यंत तुमचे तोंड शिवले होते का? आता कुंकडून तरी आम्ही गरीबाचे लेकरं जीवाचा आटापेटा करून उपाशी तापाशी राहून आम्ही गोरगरिबांच्या लेकरासाठी झुंजतोय. ते लढून लढून मिळवतोय. आणि कसं आणि मिळवतोय काय फरक पडला? इतक्या दिवस तुम्ही नाव पण नाही काढलं तेव्हा जमत होतं. आता कमीत कमी आम्ही 1 महिन्यावर का महिना आणून ठेवलंय. हे सुद्धा गरीब मराठा समाजाला आणि सगळ्याच मराठा समाजाला आनंद असला पाहिजे की चला 1 महिन्याच्या अंतरावर का होईना सातारा संस्थांच्या गॅजेटियरचा विषय यांनी आणून ठेवलाय म्हणजे निघालच. त्यात मी सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, पुणे औंध, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर हे सगळेच आम्ही त्याच्यामध्ये त्यांना घ्यायला लावतोय टप्प्याटप्प्यानं. बीडमध्ये धनंजय देशमुख यांच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या तक्रारीवरून ज्या व्यक्तीने गुन्हा दाखल केला त्याच्यावर पण गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास केल्यानंतर दोघांनी खोट्या तक्रारी दिल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे बीडमध्ये चाललंय काय नेमका असा प्रश्न उपस्थित होतोय आणि परत धनंजय देशमुख यांचं नाव चर्चेत आलं. बीडचे SP चांगले आहेत. ते बारकाईनं कुठल्याही विषयात लक्षात घालते. हेच नाही तर कुठल्याही विषयात बारकाईनं लक्ष घालते. एखाद्या तक्रार किंवा एखाद्या प्रकरणासंबंधित त्यांना जर फोन केला तर ते बारकाईने त्याच्यात लक्ष घालून एक असा दबाव घेऊन नाही काम करत किंवा कोणाचा फोन आला म्हणून काय करत नाही. त्यांना जर तक्रारीच्या संदर्भात कोणाचा जर फोन गेला किंवा काही सांगितलं तर ते शहानिशा करून ताबडतोब त्याच्यावरती कारवाई करते. की आतापर्यंत आमचा आणि बीड जिल्ह्याचा अनुभव आहे. ते नाही दबाव घेत कोणाचा. परंतु खालचा जे काही टीम आहे ह्या मात्र त्यांच्या सोयीनुसार गुन्हे दाखल करतात खोटे असे तसे. धनंजय देशमुखांवरती खोटा गुन्हा दाखल केला पण मला ही माहिती मिळालेली SP साहेबांना तो रद्द केला. हाके सातत्याने तुमच्यावर टीका करत आहे. मराठी मदत करणारे आंदोलनाची त्यांच्यावर टीका करतायत. काय सांगाल? सातत्याने टार्गेट तुम्हीच आहेत त्यांचं. मी कुठं बोलतोय त्यांच्यावरती? मी कधी बोलतच नाही. आपण घेतच नाही कोणाला. आपण दखल घेत नाहीत कोणाची. काय काय गरज पण नाही. आपण मागे सांगितलं ना काय असतं की लढावा प्रामाणिकपणानं. पण असे थुकल्यावर चाटणारा बद्दल बोलत नाही बाबा आपण कधीच नाही बोलत. त्याला क्षमता असावी लागते. त्यावेळेस सरकार आपल्याकडे येत असतं.
बोलून नसतं तो कोणाच्या आंदोलनाला आडवं बसायचं आणि जाताना ते म्हणायचं या आमच्याकडे बळच, असं बळच नसतं. असं ताठार आंदोलन करावं लागतं. त्यावेळेस सरकार आपल्याकडे येतं आणि आपली पत वाढती. तुम्ही लोकांच्या आड बसणार आणि मला पण बोला, मला विचारा, त्याला काय अर्थ आहे असले? ठरवून आंदोलन करतात, स्क्रिप्टेड आंदोलन करतात, सगळं आधीच ठरलेलं असतं. झालं कोणाला काय महत्व द्यायचं असलं. ग्रामपंचायतीच्या आरक्षणाबाबत निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहे. 50% पेक्षा मर्यादा ओलांडल्यास ओबीसीचं आरक्षण कमी करा, असं आदेश देण्यात आला. 50%च्या वर आरक्षण जाता कामच नाही ना. हे तर याचिकाच माननीय न्यायालयात होत्या. हे खूप आरक्षण जास्तीचं खाल्लं जातं, घेतलं जातं. हे पूर्वीपासून याचिका आहे. बऱ्याच बांधवांनी त्या याचिका केल्या की ओबीसी समाजाच्या लोकांना जास्तीचं आरक्षण घेतलंय. बोगसपणानं खूप काही जाती त्या आरक्षणात शिरल्या, ज्या कधी मागास सिद्ध असू शकत नाहीत अशा पण घातल्या. त्यांनी मताच्या जोरावर मंत्र्यांवरती दबाव आणायचा, सरकारवरती दबाव आणायचा आणि न बसणाऱ्या बोगस जाती आरक्षणामध्ये बसवायच्या. अशा बोगस जाती खूप आहेत. जर चांगल्या प्रकारचा जर सर्वे सरकारनं केला, मला वाटतं राज्य पातळीवर आणि देश पातळीवरती ओबीसीच्या सगळ्या जाती ह्या मागास सिद्ध कशा याच्यावरती सुद्धा एखादा आयोग किंवा एखादी समिती गठीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी करायला पाहिजे, शिंदे साहेबांनी करायला पाहिजे, पवार साहेबांनी पण करायला पाहिजे. त्यांनी की एकदा सर्वेच करूयात आपण, मागास जाती ह्या आहेत का, ह्या कशा घातल्या असतील तर त्यांच्यावरती, ज्या बोगस जाती घातल्यात त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून ते सगळं रिकव्हर करायला पाहिजे. त्यांच्या संपत्तीवरती जप्ती आणायला पाहिजे. 100% मला वाटतं ही सुद्धा आता मागणी मी इथून पुढच्या काळात लावूनच धरतो की ज्या जातीच मागास सिद्ध नाही आहेत तरी ह्या घातल्या कशा, त्याच्यावरती सुद्धा एक समिती असणं खूप गरजेचं आहे. मी मुख्यमंत्र्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आजच मागणी करतो की ओबीसी समाजात ज्या जाती घातल्या गेल्यात ओबीसी आरक्षणात, याच्यासाठी एक समिती तात्काळ गठीत करा आणि त्या समितीला एक सर्वे करू द्या. जाती मागास आहेत का, नाहीत तर या घातल्या कशा, घातल्यात तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांची संपत्ती जप्त करायची. खूप बोगस जाती गेल्यात आणि बडबड मात्र त्याच करतात. बडबड आरक्षणाच्या दुसऱ्याला मिळू नये म्हणून विरोध करण्यासाठी पुढे त्याच्यात आहेत. असे खूप प्रकार आहेत. सरकारचे डोळे उघडतील की आपण ह्या असल्या बोगस जाती आत गेल्यामुळं ह्याच त्रासदायक सरकारला झाल्यात आणि समाजाला झाल्यात. हे खूप त्रासदायक झाले. जे मागास सिद्ध होत नाहीत ते त्रासदायक झाले. यांना पहिलं बाहेर काढा म्हणून समिती गठीत तात्काळ सरकारनं करावी. तुम्ही सातत्याने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेतात. पण ज्या दिवशी तुम्ही पुन्हा उपोषणाला बसले होते, एकनाथ शिंदेही बोलले नाही, पवार मॅडम पण बोलले नाही, कोणीही तुमच्या उपोषणावर बोलणार साधा शब्दही काढला नाही. त्यांच्या बाबतीत बोलतोय आणि काही बदल झाला असेल त्यांच्यात, मला माहित नाही. मग ते जर बोलले नसतील असं जर तुमचं म्हणणं आहे शिंदे साहेब किंवा कोणी, कोणीच बोललं नाही. पहिल्यासारखे शिंदे साहेब राहिले नसतील. पहिल्यासारखे राहिले नाही. पहिले त्यांनी वचन दिलं होतं तुम्हाला की आरक्षण देईल. पहिल्यासारख्याचा अर्थ, पहिल्यासारख्या म्हणण्याचा अर्थ असा की सर्वसामान्यांच्या वेदना जाणून घ्यायच्या आणि आपण ते प्रश्न सोडवण्यासाठी झुंजायचं. पण जर आता एखादा कुणी जर दुसरं काय बोलत असेल आणि त्याच्या विचाराच्या जर ती आहारी जाणार असली आणि बदलणार असली तर होऊ शकतं. त्याचं काय सांगता येतं, कारण जसं सांगणारा का येऊ शकतो कानात सांगायला आणि त्याच्या विचाराप्रमाणे जर ते चालायला गेले तर ते बदलू शकते. आणि त्यांच्या विचारांनी चालले तर ते कधीच कोणत्याच आंदोलकाबद्दल, कोणत्याच समाजाबद्दल, कोणत्याच पक्षाबद्दल भेद नाही करणार. मग ते पहिल्यासारखे राहिले नसतील असं म्हणण्याचा माझा अर्थ. हाच बदल म्हणजे भाजपचं सिस्टम म्हणजे जे मंत्री आले ते आमदार भाजपचे होते. शिवसेनेचे 2 दिवस कोणी चाललेले नाही. म्हणजे हा तोच बदल आहे. ते बदलले का? शिंदे साहेबांच्या मंत्र्यांना किंवा शिंदे साहेबांना येऊ दिलं नसेल किंवा ते आले नसतील असंही असू शकतं. पण त्यांनी बदलू नये, कोणाचं तरी ऐकून बदलू नये, त्यांच्या विचारात बदल करू नये. पूर्वीसारखे शिंदे साहेब राहिले नाहीत ही जनतेत वार्ता जाऊ नये, त्यांच्यासाठी ती डॅमेज असू शकतो. आता कारण हा तिथंच होतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. तारणहार जनता असते बाबा, जनता तारणहार असते. मंत्र्याची, उपमुख्यमंत्र्याची, हे कोण तारण, हे जनता तारणहार आहे. जनतेने ठरवलं यांना त्या पदावर ठेवायचं तरी राहू शकत. जनतेने जर ठरवलं 29ला आउट, घरी कुशाल घरी, तारणहार हे कोण. आणि हे साचून राहत असतं. कामं नाही केले, मुख्यमंत्र्यांनी नाही केले, दोन्ही उपमुख्यमंत्री, ते लोकांच्या मनात साचून राहतं आणि ते निवडणुकीच्या दिवशी मताच्या रूपात त्याचा उद्रेक होतो, असंतोष दिसून येतो. मग त्यावेळेस तसं एवढंच कमी समजू नका कोणाला. एखादा अर्धा कोणी माणूस येत असेल तुमच्याकडे, 4-2 जण येत असतील आणि त्याच्या आहारी जाऊन तुम्ही जर लोकांना भेटायचं बंद करणार असाल, तुमची पूर्वीची पद्धती बंद करणार असाल तर हे बदल चांगला नाही.
बरं, आता तुम्हाला 3-4 दिवसांचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. मात्र आचारसंहितेची मोठी अडचण येऊ शकते. मलाही वाट बघावी लागेल असं चित्र आहे. नाही, आचारसंहितेची अडचण नक्कीच आली असती, पण तुम्हाला नवीन काही जे आर काढायचे असले तर पूर्वीचे जे आर आहेत त्याच्यात सूचना काढायला कुठल्याही अडचणी नाहीत. आदेश आणि सूचना काढायला कोणत्याच अडचणी नाही. आचारसंहितेत कॅबिनेट होऊ शकतात. आता पाठीमागची कॅबिनेट झाली, त्याच्या पाठीमागची पण झाली. 15 दिवस झाले आचारसंहिता लागली, मग त्यावेळेस होतं. हा, एक गोष्ट खरी की त्यांना नवीन काढता येत नाहीये ना जे आर, तर त्या संदर्भात जुने जे आर काढले त्याच्या सूचना आणि आदेश द्यायला कोणतीच अडचण नाहीये, कोणचीच ती पण अडचण नाहीये. आणि मी खात्रीने सांगतो की कधीच देवेंद्र फडणवीस साहेब आणि विखे पाटील साहेब हे कधीच मराठा समाजाच्या पुढे तरी रोष अंगावर आणि नाराजी घेणार नाहीत. ते उद्यापासून सलगपणानं मराठा समाजाच्या मागण्याच्या बाबत काम सुरू करतील. मंगळवारपासून उद्या 100% सुरू करतील. पाटील, एक बाहेरचा प्रश्न आहे. पतंजली जे आहे ते पतंजलीची उत्पादनं देशभरामध्ये प्रसिद्ध आहेत किंवा चर्चेचे आहेत. मात्र त्यामध्ये तुपानंतर आता लाल टिकटातही खराब कीटकनाशक आढळलेले आहेत. नागरिकांची जीवांशी खेळ होतोय. सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्यांना कुठे नाराजीच्या आहेत. तुम्हाला काय वाटतं? पहिलं मी नाही बघितलं होते, पण तुमच्याकडून ऐकतोय तर असेल तर ते बंद व्हायला पाहिजे. मग काय किडे खाऊ घालता का? किडे काय निघालेत, मुळे निघालेत का काय, पण काय निघाले ते तपासा. मरतील लोक. हो, अवघड असतंय ते. आणि काही नसलच तर कोणी बदनामी करत असेल तर उगाच बदनामी पण करू नये एखाद्याच्या प्रोडक्टची. पण खरं असेल तर ते बंद करायला मग ते लोक ते आता टरबूज खाल्ले होते, केळ टरबूज खाल्ले होते, पण आता 2-4 जण मेले. व्हायचा कार्यक्रम तिसराच. कारण सरकारवर विश्वास ठेवलाय देशातल्या लोकांनी, आणि असं होऊ नये की आपण ते प्रोडक्ट आपलं म्हणून घेतोय, त्याच्या माध्यमातून जीव घेणं काहीतरी प्रवास करावा लागत. एकतर ही जर बदनामीचा विषय असेल तर कोणी त्या प्रोडक्टवर बदनामी करू नये, आणि खरं असेल तर ते बंद केलं पाहिजे. विधान परिषदेचे उमेदवार पण जाहीर झाले. आता लय बदलले असतील पण या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून. लोकांना कळायला पाहिजे. काल एका पक्षात होते ना, आज तिसऱ्या पक्षात आहेत. आणि सगळ्याचे पोरच आहेत, पोरण पुरीचे सगळ्याचे. अरे बाकीचे कार्यकर्ते का मारून टाकत काय 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 धंदे झाले, पोरच असतील. मी काही यादी नाही बघितली, पण बऱ्याच नेत्याचे पोरच असतील. जसं काय त्यांना ते भिकायला लागलेत पार, नाही का, खायला भाकरत नाही. अरे इतकं पोट भर मिळालं तरी हवच मिटणार हवं यांची. पोरग झालं की पोरगी, पोरग झालं की बाप, तिघं संघच दिसले पाहिजेत. मंत्री, आमदार, खासदार, माजी असे काही विधान परिषदेत काही. काय राव चाबऱ्यापणा लावलाय. लोक अशाने हो राव, खरंच ना. जनता आपल्या त्यांचं पोरग पाहिजे. त्यांनी एक काम करावं राव सगळ्या पक्षाच्या लोकांनी, आज आणि आजी पण आणावं एकदा खासदार आमदार म्हणून विधान परिषदेत. ते म्हातारा मंत्री धरून तरी चलते एकामेकाला त्या विधान भवनात. म्हणजे तेवढेच राहिले, आज आणि आजीच राहिले. त्यांची इच्छा पुरी करा ना. प्रत्येक बाप राजकारणातला पोराची पुरीची इच्छा पुरी करतोय. त्याच बापानं ज्याने जन्म घातलाय त्या बापाला नाईला बी करा एकदा, म्हणजे ताणच जाईल. बाकीच्या लोकांना जागा न राहायचं, पण बाकीची सोय करा रोजगार हमीवर. कार्यकर्ते जेवढे आहेत ना त्यांचे रोजगार हमीवर काम सोय करा. त्यांना एक टिकाव खोरं घेऊन द्यावं, त्यांना म्हणा कामाला जाता तुम्ही रोजगार हमीचे. याला जोडून असाच प्रश्न आहे. तुम्ही म्हटलं की सगळे खाते तटकरेंची मुलगी मंत्री आहे, आता मुलगा शिवसेनेकडून निवडून त्या तटकरेच काय सगळ्याच तसं असणार आहे. मी आता यादी बघितले सांगतो, मला नुसतं तटकरेच काय सगळ्याच लफडं तसं असू शकतं. हिमपली पोरग द्या, हिमपली पोरगी द्या. आणि लोकांना आणि पक्षांना पण कळायला पाहिजे राव, आपण कोणाला आपल्या पक्षात तिकीट देतोय. जी पक्षाचा तिकीट देणारा माणूस असेल ना, नेता, त्याने आपल्याच पक्षातल्या लोकांना देणार. ती जागा वाढण काय, मला दुसऱ्या पक्षातलं घ्यायचं. त्याचा बाप एका पक्षात, तिची आई एका पक्षात, तिची बहीण एका पक्षात, त्याचा भाऊ एका पक्षात, तो एका पक्षात. आज म्हणून तुम्ही जुना काँग्रेसचाच हे, तुम्ही ते तत्व सोडित नाही. आणि हे तर इकडं पक्षात एकच घर सगळ्या पक्षात. कमाल झाली. मराठा आरक्षणाच्या मागण्यांबाबत राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर हैदराबाद गॅजेटनुसार जात प्रमाणपत्र देण्याच्या नियमांमध्ये बदल करण्याची लेखी हमी मिळाल्याने उपोषण स्थगित केलंय, अशी माहिती मराठा आरक्षक आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली होती. आता सरकारने मुदतीवर मागण्यावर अपेक्षित कार्यवाही केली नाही तर पुन्हा संघर्षाचा रणशिंग फुकण्याचा इशारा जरांगे यांनी दिलाय.
मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी शनिवारी अंतरवली सराटी येथे उन्हात बसून उपोषण सुरू केलं होतं. सरकारच्या शिष्टाईनंतर त्यांनी मध्यरात्री उपोषण मागेही घेतलं. सरकारच्या शिष्टमंडळाने 58 लाख कुणबी नोंदींना प्रमाणपत्र व वैधता देण्याचे आणि हैदराबाद गॅजेटनुसार कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. आंदोलनात गुन्हा दाखल झालेल्या मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली आहे. प्रमाणपत्र वितरणात अडथळे आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर विलंबाची कारवाई करण्यात येईल. सातारा संस्थानासंदर्भात महिनाभरात शासन निर्णय काढणार आहे. शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत वाढ दिली जाईल. तसेच ओबीसी मंत्रालयाच्या धर्तीवर मराठा कुणबी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन सरकारने दिलं आहे, असं जरांगे म्हणाले. आता जात पडताळणी प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश रोखले जाणार नाहीत. तसेच मान्य केलेल्या मागण्यांबाबत तातडीने अधिसूचना काढण्यात येईल असंही जरांगेंनी सरकारने स्पष्ट केलंय. सरकारने आश्वासनांची वेळेत अंमलबजावणी करावी, अन्यथा पुन्हा लढा उभारण्यासाठी सज्ज असल्याचा इशारा जरांगे यांनी दिलाय. आमदार प्रसाद लाड यांनी रविवारी रुग्णालयात जाऊन जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली आहे. काँग्रेसच्या सत्ता काळात ओबीसी आणि मराठा समाजाचे नुकसान झाल्याचा आरोप जरांगे यांनी केलाय. विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या नेत्यांमुळे महाराष्ट्रात काँग्रेस संपुष्टात येत असल्याची टीका त्यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांचं नाव न घेता परळीचा नेता असा उल्लेख केला. माझी आणि त्यांची नार्को टेस्ट करा, मला जेवणातून विष देण्याचा मारण्याचा कट नेमका कोणाचा होता हे स्पष्ट होईल असंही जरांगे म्हणाले. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.